ठीक आहे, वक्रता केंद्र दोघांचं पण बघणार आहोत एकाच वेळी. ठीक आहे, तर आपण हे जे भिंग मी काढलेलं आहे ते बहिर्वक्र भिंग आहे. ठीक आहे, आणि इथे जे काढलेलं ते भिंग आहे. ठीक आहे, बहिर्वक्र भिंग आणि हे काढलेलं आहे ते अंतर्वक्र भिंग. हा त्यांचा मुख्य अक्ष आहे दोन्ही याचा. ठीक आहे, आता हा जो पॉइंट आहे त्याला आपण बोलणार मुख्य. लक्षात घ्या, याला आपण काय बोलणार, मुख्य अक्ष. मुख्य अक्ष. नंतर ओ हा जो पॉइंट आहे त्याला ओ. ओ म्हणजेच काय, प्रकाशीय मध्य. दोघांमध्ये जो फरक आहे. ठीक आहे, ओ म्हणजेच काय, प्रकाशीय मध्य. तिकडे आपण ध्रुव यूज केला होता पोल, बरोबर. इथे काय, प्रकाशीय मध्य. आता याला लक्षात घ्या, दोन नाभ्या असतात. आपण आरशामध्ये एकच नाभी बघितली होती. इथे काय असणार, प्रत्येकाला दोन नाभ्या, F1 F2. लक्षात घ्या, कारण आरशापासून म्हणजे प्रत्येक दोन आरशा जेव्हा एकत्र येतील तेव्हा आपला काय बनतोय, भिंग बनतं. तर इथे काय पण F2 असणार आहे. ठीक आहे, या पद्धतीत असणार आहे. काय, मुख्य अक्ष, प्रिन्सिपल एक्सिस. जसं आपण प्रिन्सिपल एक्सिस आरशामध्ये बघितला होता तसं इथे पण काय असणार आहे, प्रिन्सिपल एक्सिस असणार आहे. आता याचं F फोकल डिस्टन्स जे आहे, फोकल डिस्टन्स नेहमी कुठे असतं, उजवीकडे असतं. ठीक आहे, फोकल डिस्टन्स काय, फोकल डिस्टन्स नेहमी उजवीकडे असतं. नाभीय अंतर, या पद्धतीने आपण नाभीय अंतर मोजलं जातं. कशाचं, बहिर्वक्राचं, म्हणजे उजवीकडे आहे. लक्षात घ्या, आणि अंतर्वक्राचं नाभीय अंतर नेहमी डावीकडे असतं. या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, याच्यातून तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन विचारलं जाऊ शकतं, बहिर्वक्राचं नाभीय अंतर. ठीक आहे, तर F कुठे असतं, बहिर्वक्राचं उजवीकडे असतं. म्हणजेच काय असणार, थोडक्यात F नाभीय अंतर म्हणजे स्मॉल f. धन की ऋण, उजवीकडे म्हणजेच धन, डावीकडे म्हणजे ऋण. एक्स एक्सिस, ग्राफिकल एक्स एक्सिस लक्षात ठेवायचं आहे प्रत्येकाने. उजवीकडे म्हणजेच काय असणार, ते धन असतं. आणि अंतर्वक्र लक्षात ठेवायचं. आता आरसा आपण अभ्यासत नव्हतो, आरसा सोडून आपण भिंगाकडे आलेलो. हे घ्यायचं धन आणि हे घ्यायचं ऋण. धन आणि ऋण महत्वाचं आहे, ते लक्षात आलं. आता याच्यातील आपण अपवर्तित किरण बघणार आहोत. ठीक आहे, अपवर्तित किरण, अपवर्तित किरणांचे आता रेखन आपण बघणार. एवढं आधी लिहून घ्या. ठीक आहे, F1 F2 दोन नाभी असतात, मुख्य अक्ष आहे. तर ओ म्हणजे ओ म्हणजेच प्रकाशीय मध्य. ठीक आहे, लक्षात घ्या, याच्यातही नेहमी लक्षात ठेवायचं, वस्तू नेहमी डावीकडे ठेवली जाते. लिंग असू दे, आरसा असू दे, वस्तू तुमची नेहमी इकडे असणार आहे. प्रतिमा ऑब्विसली डावीकडे पण होऊ शकते, उजवीकडे पण. वस्तू याच्यात सुद्धा असणारे तुमची डावीकडेच असणार आहे. ठीक आहे, पुढचं हेडिंग द्या, अपवर्तित किरणांचे आपण रेखन बघणार आहोत. अपवर्तित किरणांचे रेखन, अपवर्तित. आता याच्यात परत सांगतो, जसं आपल्याकडे तिकडे अंतर्वक्र आरसा महत्वाचा होता, तसंच बहिर्वक्र भिंग जे आहे, ठीक आहे, ते महत्वाचं आहे. जास्त करून बहिर्वक्र भिंग दोन फक्त लक्षात ठेवायचं, अंतर्वक्र आरसा आणि बहिर्वक्र भिंगाबद्दल लक्षात ठेवायचं आहे. नियम, पहिला नियम सांगतोय अपवर्तित किरणांचा पहिला नियम, जर आपाती किरण
अपवर्तित किरणांचे नियम. अपवर्तित किरणांचे, आता आपण नियम बघणार आहोत. अपवर्तित किरणांचे नियम. ठीक आहे. पहिला नियम आहे, जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर. आता तुम्हाला कळलं पाहिजे मुख्य अक्ष म्हणजे एक्स अक्ष. कशाला प्रत्येक वेळी मी सांगणार नाही. एक मुख्य अक्ष म्हणजे पटकन क्लिक झालं पाहिजे, कोणता असणार? एक्स अक्ष. जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असतील तर, मुख्य अक्षाला समांतर म्हणजे बघा या पद्धतीने, तिकडे इकडे कुठेतरी वस्तू असेल, कारण वस्तूकडून किरण येतात. लक्षात, वस्तू नेहमी कुठे असणार? डावीकडे. म्हणजे किरण सुद्धा तुमचे डावीकडूनच येणार आहे. याला बोलतो आपण मुख्य अक्ष. वस्तू जर आपाती समांतर असतील तर अपवर्तित किरण नाभीतून जातात. दोन नाभ्या आहेत, पुढची जी नाभी आहे त्याच्यातून जाणार आहे. F1 F2. आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असतील तर अपवर्तित किरण मुख्य नाभीतून जातात. सर मुख्य नाभीतून आणि नाभीतून लिहिलं तरी चालतं ना? हा मुख्य नाभी ही मुख्य, हा चालतं, काही प्रॉब्लेम नाही. नाभी दोन नाभ्या सेमच आहे ना, मिनिंग सेम आहे ना, याला सेम आहे ना? काय बोलतो? मिनिंग सेम आहे ना दोन्हीचं? हो सेम आहे. ओके ओके. आणि मी परत सांगतो, स्टेट बोर्डची पुस्तकं वाचा. सायन्स साठी सगळ्यात हमखास तुम्हाला मार्क मिळणार पेपर मध्ये. हमखास क्वेश्चन तिथून 80 ते 70 ते 80% क्वेश्चन स्टेट बोर्ड मधून टाकले जातात आणि उरलेले 20% NCERT मधून टाकले जातात. ते पण कधीतरी टाकतात. अक्षराला जशाच तसे क्वेश्चन उचलून टाकले. यावेळी जर पेपर बघितले असतील राज्यसभेचा वगैरे, ठीक आहे, त्याच्यातही क्वेश्चन जशा जे फॉर्म्युले वगैरे जे 9वी 10वी 8वी च्या पुस्तकात आहेत त्याच्यातूनच क्वेश्चन्स टाकलेले आहेत. त्याच्यामुळे बाहेरचं जास्त काय वाचायची गरज नाही. आधी ती पुस्तकं क्लिअर करा, तुमचा बेस पक्का झाला, मग दुसरी पुस्तकं वाचा. कारण क्वेश्चन सायन्स साठी कोणतं पुस्तक रेफर करायचं? सायन्स साठी आधी मला वाटतं स्टेट बोर्ड जर केलं तर रंजन कोळंबे यांचं पुस्तक चांगलं आहे. रंजन कोळंबेंचं आहे माझ्याकडे, ते करू रेफर? रंजन कोळंबे नाहीये, सॉरी, भस्केंचं आहे, डॉक्टर बाबासाहेब भस्के. बाबासाहेब सचिन भस्के, सॉरी सचिन भस्के. सचिन भस्के. ठीक आहे, चालेल. आधी मला असं वाटतं की स्टेट बोर्ड क्लिअर करा. ते जर क्लिअर झाले मग कोणत्याही पब्लिकेशनचं एक पुस्तक वाचलं तरी तुमचं चालू शकतं. परंतु स्टेट बोर्ड क्वेश्चन टाकतो, आयोगाकडे कोणत्याही पब्लिकेशनचं पुस्तक नाहीये. लक्षात आलं का? त्यांच्याकडे स्टेट बोर्डची पुस्तकं असतात आणि NCERT असतात. तुम्हाला काय NCERT नाही, NCERT जास्त टाकतात, तुम्हाला स्टेट बोर्ड मधून जास्त टाकतात. मग याच्यातून आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके. 8वी पासून वाचलात तरी काय, तुमचे जर बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तर 8वी 9वी 10वी वाचलात तरी चालेल. ओके ठीक आहे. ओके. नेक्स्ट आहे दुसरा नियम आहे, जर आपाती किरण, मी त्याच्यात डायग्राम काढतो, तुम्ही पाहिजे तर वेगळी काढून घ्या. जर आपाती किरण मुख्य अक्षाला समान, जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असतील तर, ठीक आहे, मी पहिली इरेज करतोय आणि दुसरी काढतोय. जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असतील तर, तुम्ही वेगळी काढू शकता डायग्राम, तुमच्याकडे पेन्सिल आहे, ठीक आहे. मुख्य नाभीतून म्हणजे या पद्धतीने, जर आपाती किरण मुख्य नाभीतून लाईक दिस, ही झालं मुख्य नाभीतून. आपाती किरण नेहमी डावीकडून येणार, त्याला आपण F1. जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असतील तर अपवर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर जाणार. आपाती किरण मुख्य नाभीतून जात असतील तर अपवर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर जाणार आहेत. आणि तिसरा आहे, जर आपाती किरण, ठीक आहे, तिसरा आहे
जर आपाती किरण प्रकाशीय मध्यातून म्हणजे ओ मधून जर जात असतील तर, प्रकाशीय मध्यातून जात असतील तर लाईक दिस, आपाती किरण प्रकाशीय मध्यातून जात असतील तर किंवा प्रकाशीय बिंदूतून जात असतील तर त्या अपवर्तित किरणाची दिशा बदलत नाही. लक्षात आलं? त्याच पॉइंट मधून सरळ जाणार अपवर्तित किरणांची दिशा बदलत नाही. अपवर्तित किरणांची दिशा बदलत नाही. आता बहिर्गोल भिंगामुळे मिळणाऱ्या आपण प्रतिमा बघणार आहोत. ठीक आहे, पहिलं हे लिहून घ्या. लक्षात घ्या याच्यामध्ये दिशा बदललेली नाही. या केसमध्ये काय आलंय, नाभीतून गेलं, इथून काय होतंय समांतर जाताना आपल्याला दिसत आहे. इथे काय होत आहे, जशाच तसे सरळ जात आहे मुख्य नाभी. ठीक आहे, नंतरची हेडिंग आहे बहिर्गोल भिंगामुळे मिळणाऱ्या प्रतिमा. बहिर्गोल भिंगामुळे. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, बहिर्गोल भिंग खूप महत्वाचा आहे आणि अंतर्गोल आरसा. बहिर्गोल भिंगामुळे मिळणाऱ्या प्रतिमा. ठीक आहे, भिंग काढून घ्या, प्रकाशीय मध्य काढून घ्या. ठीक आहे, मुख्य अक्ष काढून घ्या. आता प्रतिमा F1 प्रतिमा म्हणजेच इमेजेस. इथे F2 आहे, तुमच्याकडे मेजरमेंट मी व्यवस्थित घेऊ शकता इथे. आता F1 नंतर 2F1 लिहिलेला असणार, म्हणजेच काय, जेवढं अंतर O पासून F1 पर्यंत जेवढं पुढे अंतर येतं दुप्पट आहे ते 2F1. तसंच F2 च्या पुढे काय येणार आहे 2F2. तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता पेन्सिलने. ठीक आहे, सपोज प्रतिमा मी 2F1 च्या पलीकडे ठेवली लाईक दिस. प्रतिमा कुठे ठेवली, 2F1 च्या पलीकडे. तर माझ्या नियमाप्रमाणे जर किरण अक्षाला समांतर असतील, अक्षाला समांतर असे कुठून जातात, नाभीतून जातात लाईक दिस. अक्षाला जर समांतर असतील तर कुठून जाणार आहे, नाभीतून जातात. ठीक आहे, आणि जर ओ मधून जात असतील तर प्रकाशामध्ये काय होत नाही, बदल होत नाही. ठीक आहे, तुमच्याकडे पट्टी असेल तर तुम्ही नीट जोडू शकता. जर कशातून, ओ मधून, म्हणजे प्रकाशीय नियम क्रमांक 3 बघा, प्रकाशीय मध्यातून जर किरण गेला तर तो कसा होतोय, सरळ जाताना तुम्हाला दिसत आहे. आणि ज्या ठिकाणी दोन्ही पॉइंट एकत्र येत आहेत, ज्या ठिकाणी दोन्ही पॉइंट एकत्र येत आहेत, ठीक आहे, तिथे तुम्हाला तुमची इमेजेस भेटणार आहे. इमेजेस भेटणार आहे. आता ही कशी आहे, बघा, ही आपल्याला कशी भेटते, बरोबर, उलट आहे. आणि कशी आहे, वास्तव. उलट व वास्तव प्रतिमा आहे, म्हणजे 2F1 च्या पलीकडे. आणि प्रतिमा कशी भेटते, आकाराने लहान भेटते आहे, बघा, त्याच्यापेक्षा कशी भेटते, लहान. लहान आहे, उलट व वास्तव आपल्याला इथे दिसून होते. थोडक्यात काय, आपण गाडीला वगैरे जे यूज करतो, लक्षात घ्या, तो या प्रकारचा आरसा असतो. रामोची प्रतिमा आपल्याला
जवळ दिसते, लक्षात आलं, आणि उलट वास्तव लहान दिसते. लक्षात आलं. गाडीचा जो आहे आपल्या प्रत्येकाचा जो गाडीला भिंग लावलेला त्याच्यात या प्रकारचा आरसा यूज केलेला असतो. F1च्या पलीकडे आपल्याला ठेवलेले दिसून येते. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण कोणत्याही डायग्राम काढू शकतो. एक काढून याच्यासाठी दाखवलं की तुम्हाला एक्झॅक्ट कळलं पाहिजे की प्रतिमा लक्षात घ्या. वेगवेगळ्या टप्प्या आहेत, आपण चार्ट बघणार आहोत. F1च्या पलीकडे ठेवण्यावरती काय होतं लक्षात घ्यायचं. याला जर या पद्धतीने आली तर त्याला आपण काय बोलणार आहोत, सुलट. या पद्धतीने आली तर उलट. नंतर आता आपण एक चार्ट बघणार आहोत, तो महत्वाचा आहे. बहिर्गोल जसा आपण अंतर्गोल आरशाचा बघितला तसं बहिर्गोल भिंगाचा चार्ट बघणार आहोत. झालाय का डायग्राम? ठीक आहे. त्याची व्याख्या सांगा ना. काय याची व्याख्या सांगा ना. कशाची? आता दिलं ना त्याची डायग्रामची. व्याख्या म्हणजे एक लक्षात घे, जर तू वस्तू, हे बघ आपण याला काय बोलणार, वस्तू. बरोबर, वस्तू म्हणजे थोडासा कॅमेरा सरकवा ना. काय बोलतो? कॅमेरा जरा त्या साईडला अच्छा, सरकवा. तिकडे लिहिलं दिसत नाही का? नाही नाही. हा ठीक आहे, मी इकडे लिहितो. ठीक आहे, हे बघा इकडे वस्तू आहे. ठीक आहे. ही जी आता ऍक्च्युली प्रॉब्लेम असेल तर हलवलं ना तर मोबाईलचे परत ते सगळी सेटिंग, फक्त मी तुला इकडे काढून दाखवतो. सर एक काम करा ना, हॅलो, राईट साईडला लिहू शकता काय? हा मी लिहितो ना, राईट साईडला लिहितो, चालेल. हा ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही. ठीक आहे. ओके, हे बघा मी डायग्राम अशी काढलेली आहे. म्हणजे इथे प्रतिमा ठेवलेली आहे. ठीक आहे, इथे मी लेन्स लावलेली आहे आणि इथे मला प्रतिमा भेटलेली आहे. बरोबर. आता कसं, इथे माझा F2 F1 आहे, इथे F1 आहे, राईट. इथे 2 F2 आहे. आता काय सांगतो बघा, वस्तू याला काय बोलणार आपण, आपली वस्तू म्हणजेच ऑब्जेक्ट. वस्तू 2 F1च्या पलीकडे ठेवली असता त्याची प्रतिमा कुठे मिळते, तर F2 व 2 F2च्या मध्ये मिळते. वस्तू 2 F1च्या पलीकडे ठेवली असता प्रतिमा, ही काय झाली प्रतिमा, ती कुठे भेटते, F2 व 2 F2च्या मध्ये भेटते. व प्रतिमा कशी आहे माझी, उलट, वास्तव आणि आकाराने लहान. जसं आपण यूज करतो गाडीला, आपल्या प्रत्येकाच्या बाईकला म्हणा किंवा 4 व्हीलरला प्रत्येकाला जो आरसा आहे तो या पद्धतीचा आरसा असतो. लक्षात आलं. आता याचा आपण चार्ट बघणार आहोत, तो महत्वाचा आहे. 4 कॉलम करा आणि इंडेक्स साठी म्हणजे अनुक्रमणिकेसाठी 1 कॉलम. ठीक आहे. पेपरला या पद्धतीने विचारलं जाऊ शकतो. सॉरी, अनुक्रमणिका. पहिला, वस्तूचे स्थान, नंतर आहे प्रतिमेचे स्थान. वस्तूचे स्थान व प्रतिमेचे स्थानला जागा जास्त ठेवा. सेम तेच ते बहिर्गोल आरशामय मिळणाऱ्या प्रतिमा. त्याच्यातच मी फक्त एकाचे डायग्राम यासाठी काढून घेते, मी तुम्हाला एक्झॅक्ट कळलं पाहिजे कुठे असतात ते. O कुठे असतो, F2 कसे किरण घेत, ते त्याचे वस्तूचे स्थान, प्रतिमेचे स्थान, नंतर प्रतिमेचा आकार, आणि प्रतिमेचे स्वरूप. मी सांगतो कसं लक्षात ठेवायचं, पहिले लिहून घ्या. ठीक आहे. पाठांतर करण्यापेक्षा हे लक्षात मी सांगितलं ट्रिक न ठेवलं तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहा. पहिला अनंत अंतरावर, अनंत अंतर. ठीक आहे. अनंत अंतरावर म्हणजेच काय, लक्षात घ्या. या F1 2 F1च्या पण खूप पलीकडे, हे 2 F1च्या पलीकडे होती. बरोबर. पण त्याच्यापेक्षा एक दूर, खूप दूर अंतरावर म्हणजे त्याला म्हणतात अनंत अंतरावर. प्रतिमेचे स्थान नाभी F2 पाशी. F2 म्हणजे बघा इथे आले प्रतिमेचे स्थान. सॉरी,
नाभी F2 पाशी प्रतिमेचा आकार खूप लहान, खूप लहान म्हणजेच बिंदू तरी चालेल. आणि प्रतिमा वास्तव व उलट, वास्तव व उलट. ठीक आहे. दुसरा आहे 2F1 च्या पलीकडे, म्हणजे आता जी लिहिली डायग्रामची काढली ती 2F1 च्या पलीकडे आहे. ठीक आहे. 2F1 च्या पलीकडे, 2F1 पलीकडे प्रतिमा कुठे आहे? F1 F2 व 2F2 च्या मध्ये. कशी आहे प्रतिमा? लहान. याला स्टार करून ठेवा, हे महत्वाचे आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. कारण डेली लाईफ मध्ये आपण याचा यूज करतो. लहान वास्तव उलट, इथे पण वास्तव उलटच येते. तिसरी आहे 2F1. 2F1 वर ठेवली असता, म्हणजेच इथे बघा प्रतिमा पुढे पुढे सरकत येते. लक्षात घ्या, पहिली अनंत होती, नंतर 2F1 च्या पलीकडे, आता कुठे आली? 2F1 वर. नंतर कुठे भेटते? तर 2F2 वर भेटते. प्रतिमा कुठे भेटते? 2F2. आणि आकार आहे समान. आपण याला पण स्टार करून ठेवा, हे दोन खूप महत्वाचे आहेत तुमच्यासाठी. 2F1 वर असेल तर प्रतिमा 2F2 वर आहे, आकार समान आहे, व इथे पण वास्तव व उलट. ठीक आहे. सगळ्यांची कशी आहे? वास्तव व उलट. चौथी आहे F1 व 2F1 च्या, F1 आणि 2F1 व 2F1 च्या जर मध्ये असेल, F1 व 2F1 च्या मध्ये, ठीक आहे, तर 2F2 च्या पलीकडे, 2F2 च्या पलीकडे, 2F2 च्या पलीकडे व आकाराने मोठी. लक्षात घ्या, याचा अर्थ काय होतो? वस्तू जशी इकडे चालली आहे, जशी प्रकाश मध्याकडे येत चालली आहे, तशी प्रतिमा प्रकाशामध्ये दूर जाताना दिसते. बघा, पहिली कुठे होती? F2 वर होती, नंतर F2 2F2 च्या मध्ये, नंतर 2F2 वर, आता 2F2 च्या पलीकडे. लक्षात आलं का? प्रतिमा जशी जवळ येते, जशी जवळ येते तशी प्रतिमा दूर होत चाललेली. पहिला बिंदू स्वरूप होता लहान, समान. लक्षात आलं का? मोठा होत चालला, जशी प्रतिमा जवळ येईल तसा आकारही मोठा होत चाललेला आपल्याला इथे दिसून येते. इथे पण हे वास्तव व उलट सेम लिहा. आणि पाचवा आहे F1 वर. पाचवं कुठे आहे? F1, म्हणजे F1 वर आहे 5 नंबरला F1. F1 वर असेल तर अनंत अंतर, अनंत अंतरावर भेटणार. जर F1 वर ठेवली तर प्रतिमा अनंत अंतरावर खूप मोठी, खूप मोठी. ही सुद्धा वास्तव व उलट. वास्तव व उलट. आणि शेवटची आहे F1 व O याच्यामध्ये. F1 व O याच्यामध्ये असेल तर इथे खूप मोठी लिहा व खूप मोठी. इथे येते आभासी व सुलट. आता येते आभासी व सुलट. आणि इथे येणार वस्तू भिंगाच्या ज्या बाजूस आहे त्या बाजूसच मिळते. वस्तू म्हणजे थोडक्यात डाव्या बाजूस, वस्तू भिंगाच्या ज्या बाजूस आहे त्या बाजूस, त्या बाजूस. ठीक आहे. वस्तू ज्या बाजूस आहे त्या. आता चार्ट लक्षात ठेवायचं. अनंत अंतर तर F2 वर भेटतो. सुरुवातीपासून इथून आपल्याला पुढे बरोबर. जर वस्तू जरी 2F1 वर आली, तर जवळ आली, तर ती कुठे भेटते? इथे होता.
कुठे आलो F1 वर 2F2 च्या मध्ये आलो म्हणजे या दोघांच्या मध्ये आलो नंतर कुठे 2F1 वर आलो 2F1 वर आलो कुठे भेटले 2F2 वर म्हणजे इथे म्हणजे थोडक्यात ते नाभीवरती प्रतिमा कुठे भेटणार आहे नाभीवरती भेटणार आहे इथे काय भेटले लक्षात घ्या समान भेटले काय समान भेटले म्हणजे जर जर आपण प्रतिमा मोठी होत चालली आहे आणि खूप होत चालली आहे लक्षात झालं प्रत्येक वेळी बघा पहिले खूप लहान होती ऑब्विसली बघा खूप लांब टेकले जर दिसतं ना लहानच दिसतं नंतर लहान इथे लक्षात ठेवायचं याच्या जे डावीकडे आहे ते सगळ्यात लहान आहे उजवीकडे आहे ते सगळ्यात मोठं आहे नंतर नाभीला काय तर समान भेटते म्हणून नाभीवर जो प्रतिमा काय काय समान आहे डावीकडे जेव्हा आपण वस्तू ठेवू तर प्रतिमा लहान भेटतात नाभीच्या उजवीकडे वस्तू आली तर प्रतिमा मोठी होत चालेल प्रत्येकाने वास्तव उलट वास्तव फक्त F1 याच्या मध्ये असेल तेव्हा आपल्याला काय भेटते आभासी व सुलट एक्झॅक्ट याच्या विरुद्ध आहे उलटच्या विरुद्ध सुलट व वास्तव उलट एवढे तुम्हाला हे पाठ करायची गरज नाही हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं नाभीच्या डावीकडे लहान उजवीकडे मोठी फक्त काय हे फक्त लक्षात ठेवायचं याच्यातही काय आहे प्रतिमा जेवढी ना F2 पासून सुरुवात लक्षात घ्यायची लक्षात F2 पासून पुढे पुढे उजवीकडे आणि इथून कुठे येणार आहे अनंत अंतरापासून येणार आहे सुरुवात F2 पासून अनंत अंतरापासून लक्षात भाषा ट्रिक लक्षात ठेवावं पाठांतर कारण कन्फ्युजन होऊ शकतं पाठांतर काही काही पण ट्रिक लक्षात कायम लक्षात राहणं लक्षात प्रतिमेचा आकार जसा आपण जवळ येतोय तसा आकार आपण जेवढा तेवढा आपला छोटा जसं जवळ येतो आकार काय होतो मोठा ठीक आहे नेक्स्ट दोन अंतर्वक्र आरशाचं लिहून घ्या दोनच आहेत त्याच्यामध्ये अंतर्वक्र आरशामुळे मिळणाऱ्या प्रतिमा अंतर्वक्र भिंगामुळे सेम या वस्तूचे स्थान प्रतिमेचे स्थान स्वरूप पहिला अनंत अंतर प्रतिमा नाभी F1 वर प्रतिमा कशी भेटते खूप लहान आभासी व सुलट दुसरी आहे प्रतिमा प्रकाशीय केंद्र व अनंत याच्यामध्ये कुठेही जरी असली म्हणजे थोडक्यात काय याच्या नाभी अंतराचा फरक पडत नाही ह्याच्यामध्ये लक्षात आलं का अंतर्वक्र मध्ये प्रकाशीय केंद्र व अनंत यामध्ये कुठेही तर प्रतिमेचे स्थान O व F1 च्या मध्ये म्हणजे इथे भेटणार लक्षात आलं O आणि F1 च्या मध्ये अंतर्वक्र आरसा फक्त काढायचा आहे तिकडे ठीक आहे O आणि F1 च्या मध्ये प्रतिमा इथे पण लहान व आभासी व सुलट अनंत प्रकाशीय केंद्र म्हणजे O आणि अनंत अंतर म्हणजे F1 कुठेही ठेवली तरी अनंत अंतर सोडून तू कुठेही प्रतिमा ठेवली याचा अर्थ काय होतो प्रकाशीय केंद्र अनंत कुठेही F1 वर ठेव तू F1 वर ठेव F1 टू F1 च्या मध्ये ठेव फरक पडत नाही तुला प्रतिमा अशीच भेटणार आभासी व सुलट आहे आणि लहानच भेटणार म्हणून हे तुम्हाला चार्ट दिला नाही कारण सगळीकडे सेमच येते बरोबर ना इथे कुठेही ठेवणार लक्षात घ्या 6वा पॉइंट आणि हे 2 पॉइंटची प्रतिमा बघा आभासी व सुलट आहे इथे पण आभासी व सुलटच येणार आहे ते लक्षात ठेवायचं
लक्षात बाकी सगळ्या वास्तव कशा आहेत उलट आहेत. नेक्स्ट पॉइंट आहे भिंगांचे चिन्ह संकेत. भिंगांसाठीचे चिन्ह संकेत. भिंगांसाठीचे चिन्ह संकेत. भिंगांसाठीचे चिन्ह संकेत. जे चिन्ह संकेत आरशासाठी आपण वापरले होते, नाही डेफिनेशन, जे चिन्ह संकेत आपण आरशासाठी वापरले होते सेम चिन्ह संकेत आपण इथे उपयोगाला आणणार आहोत. डावीकडची मापे काय घेणार, एक्स एक्सिस, प्रिन्सिपल एक्सिस म्हणजे आपलं मुख्य अक्षाच्या डावीकडची मापे आपण काय घेतो नेहमी निगेटिव्ह घेतो, उजवीकडची मापे पॉझिटिव्ह घेतो. ठीक आहे. वाय एक्सिसच्या वरील मापे धन घेतो म्हणजे पॉझिटिव्ह घेतो आणि वरील मापे खालील मापे निगेटिव्ह घेतो. ठीक आहे. जसं आपला ग्राफिकल मेथड आहे, ग्राफ जेव्हा काढतो त्या पद्धतीने घेतो, त्याच पद्धतीने आपण इथे घेणार आहोत. नाभीय अंतर फक्त इथे चेंज होणार आहे. मगाशी मी लिहून दिलं बघा, नाभीय अंतर बहिर्वक्राचं काय आहे, नाभीय अंतर बहिर्वक्राचं नाभीय अंतर उजवीकडे म्हणजे धन असणार आहे आणि अंतर्वक्राचं ऋण असतं. एवढंच फरक आहे, बाकी काही फरक नाही. आता या केस मध्ये पण यू काय असणार आहे, मी काय सांगितलं असतो आपल्या निगेटिव्हच असणार आहे. नेहमी तो डावीकडेच ठेवतात. यू यू म्हणजेच काय, प्रकाशीय केंद्र व वस्तू यांच्यातील अंतर आपण घेतो. बरोबर. प्रकाशीय केंद्र व वस्तू यांच्यातील अंतर म्हणजे यू. व्ही म्हणजेच काय, प्रकाशीय केंद्र व प्रतिमा यांच्यातील अंतर, व्ही त्याला काय होतो व्ही बोलतो. H1 म्हणजेच काय, वस्तूची उंची, ती वस्तूची उंची H1 काय घेतो नेहमी पॉझिटिव्हच असणार आहे. H1 काय असणार आहे नेहमी पॉझिटिव्ह. आणि H2 म्हणजे प्रतिमेची उंची, ती डिपेंड करतो की प्रतिमा तुमची कशी येते. बरोबर. उलट येते की सुलट येते. बरोबर. वास्तव असेल, ठीक आहे, उलट आहे की सुलट आहे, त्याच्यावरती आपल्याला डिपेंड आहे. वास्तव असेल प्रतिमा तर उजवीकडे भेटेल, प्रतिमा उजवीकडे, आवाज असेल तर डावीकडे, उलट असेल तर निगेटिव्ह भेटतात आणि सुलट असेल तर सरळ म्हणजे सुलट मध्ये आपण पॉझिटिव्ह भेटतात. ठीक आहे. H1 माहिती आणि U हे व्हॅल्यू नेहमी आणि नाभीय अंतर या व्हॅल्यू तुम्हाला बाय डिफॉल्ट माहिती असणं गरजेचं आहे. कसं आलं, कारण सेम आपण याच्यावरती आपण गणित म्हणजे कार्टेशियन फॉर्म प्रत्येकाला माहिती आहे. ठीक आहे. एकदा फक्त आरशाचा जो बघितला होता तो बघून घ्या. आरशाचा जो केला होता त्याच पद्धतीने आपण इथे नाभीय अंतर का माहिती, कारण गणित सोडवताना आपल्याला उपयोगी येणार. एक्स एक्सिस लक्षात ठेवायचं, एक्स आणि वाय एक्सिस ग्राफ वर काढतो. ठीक आहे. ओरिजिन ओ च्या डावीकडची काय घेतो निगेटिव्ह घेतो, मग एक्स एक्सिसच्या उजवीकडची पॉझिटिव्ह, वाय एक्सिसच्या वरची मापे पॉझिटिव्ह, वाय एक्सिसच्या खालची मापे निगेटिव्ह घेतो. दॅट्स इट. बरोबर. आता आपण भिंगाचे सूत्र बघणार आहोत. भिंगाचं सूत्र, ठीक आहे. भिंगाचे सूत्र 1 मायनस व्ही 1 मायनस यू इज इक्वल टू 1 अपॉन एफ. व्ही म्हणजेच काय, प्रकाशीय मध्य, प्रकाशीय मध्य व प्रतिमा यांच्यातील अंतर. प्रकाशीय मध्यला काय घेतो आपण ओ, प्रकाशीय मध्य व प्रतिमा यांच्यातील अंतर. यू काय घेणार, प्रकाशीय मध्य ओ व वस्तू यांमधील अंतर. एफ म्हणजे नाभीय अंतर. नाभीय अंतर मी परत सांगतोय, आरशामध्ये आपण फॉर्म्युलामध्ये 1 माइन अपॉन व्ही प्लस होता तिकडे, इथे काय केलंय फक्त लेन्स मध्ये
मायनस करायचं, बाकी सगळं ऍज इट इज येणार आहे. भिंगाचं सूत्र आहे. नंतर विशालन, ठीक आहे, मॅग्निफिकेशन. दुसरा फॉर्म्युला आहे विशालनाचा. विशालन म्हणजेच मॅग्निफिकेशन. प्रतिमा किती मोठी, किती पट मोठी दिसते ते आपण विशालनावरून काढू शकतो. इंग्लिश मध्ये त्याला एम बोलतात, म्हणजेच मॅग्निफिकेशन. मॅग्निफिकेशन. विशालनाचा फॉर्म्युला एम इज इक्वल टू काय फॉर्म्युला तिकडे, H2/H1. H2 काय आपला इथे, येस, प्रतिमेची उंची. प्रतिमेची उंची. आणि H1 म्हणजे वस्तूची उंची. तिकडे दिलं होतं बघा, एम इज इक्वल टू -V/U होता आरशामध्ये. इथे काय आहे, फक्त V/U. दॅट्स इट. फॉर्म्युला व्यवस्थित आपल्याला V/U आहे. आपल्या आरशात एवढेच फॉर्म्युले बघितले होते, आता याच्यात 2 फॉर्म्युले एक्स्ट्रा ऍड होणार आहेत. भिंगाची शक्ती, पॉवर, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. भिंगाची शक्ती, पॉवर ऑफ लेन्स. इंग्लिश मध्ये पण लिहून घेतलं, पॉवर ऑफ लेन्स. कशी काढतात, म्हणजे P इज इक्वल टू 1/F. F म्हणजेच काय, तुमचं नाभिय अंतर. आता लक्षात घ्या, हे नाभिय अंतर नेहमी मीटर मध्ये घेतात. पॉवर जेव्हा काढायची असतील तेव्हा कशात घेणार, इथे लिहा तिकडे, मीटर. मीटर मध्ये नाभी अंतर नेहमी मीटर मध्ये घ्यायचं. लक्ष झालं, सेंटीमीटर मध्ये जर केलं असेल सांगायचं, भिंगाची शक्ती मीटर मध्ये. आता भिंगाचं एकक आहे डायाप्टर. भिंगाचं एकक, ठीक आहे, ते पण माहिती असणं गरजेचं आहे. याचं एकक काय आहे, भिंगाचे एकक. एकक. तर आपण डायाप्टर म्हणतो. डायाप्टर म्हणजे कॅपिटल डी. लक्षात ठेवायचं, पॉवर तुम्हाला लेन्स, भिंगाची शक्ती डायाप्टर मध्ये दिलेली असतात. डायाप्टर म्हणजेच डी. एकक अंडरलाईन करून ठेवायचं. डायाप्टर इंग्लिश मध्ये कॅपिटल डी काढला. पॉवर म्हणजे जे एसआय एकक आहे. लक्षात, पेपरला विचारतात भिंगाचे एकक काय आहे, एसआय एकक. काय लिहू शकतो आपण, डायाप्टर किंवा डी असणार आहे. हे लक्षात ठेवायला पाहिजे, तर अंडरलाईन करा. नंतर आहे नेक्स्ट फॉर्म्युला, भिंगाचा संयोग. भिंगाचे एकक काय, पॉवर ऑफ लेन्स. हा, हे पॉवर ऑफ लेन्स. भिंगाचे शक्ती, भिंगाची शक्ती म्हणजेच कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस. कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस. कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस, ठीक आहे. त्याचा फॉर्म्युला आहे 1/F इज इक्वल टू 1/F1 प्लस 1/F2 अप टू 1/Fn. म्हणजे किती, जेवढे लेन्स. लक्षात आलं, याचा अर्थ काय होतो, तुम्हाला फोकल लेंथ F1 F2 दिलाय आणि टोटल भिंगाची शक्ती विचारली, काय करायची, त्याचा व्यस्त घ्यायचा आणि ऍडिशन करायची. प्रत्येक वेळी आपण काय करतो, व्यस्त घ्यायचा. लक्षात, 1/F1 1/F2 प्लस 1/F3. ही भिंगाची. लक्षात घ्या, थोडक्यात काय तुम्हाला नाभी अंतर दिलेलं असेल तरी, नाभी अंतर दिलेलं असेल तर. आता याच्यावर 1/F म्हणजे काय, आपला P आहे. P बरोबर काय होणार आहे, P1 प्लस P2 अप टू Pn. कधी कधी नाभीय शक्ती देतात, कधी कधी पॉवर. एकाची पॉवर 2 डायप्टर आहे, दुसऱ्याची पॉवर 3 डायप्टर आहे. तर टोटल
भिंगाची शक्ती काढा. कशी काढणार? भिंगाची टोटल शक्ती 2 अधिक P. P इज इक्वल टू काय? 2 प्लस 3. किती येणार आहे? 5 डायप्टर. बघायचं नाभी अंतर दिलं नाही, डायरेक्ट भिंगाची शक्ती दिली आहे, तर काय येणार? P1 प्लस P2. इथे बघायचं एक पण दिला असेल तर इन्व्हर्स घ्यायचं. लक्षात इन्व्हर्स देताना मीटर मध्ये पाहिजे स्पेशली. हे बघा मीटर मध्ये, म्हणून स्पेशली ते मेन्शन केलंय. लक्षात आलं? एक लक्षात, भिंगाची तुला शक्ती काढायला पेपर मध्ये जर तुम्हाला डायरेक्ट दिलं एका भिंगाची शक्ती 2 डायप्टर कुठे आहे या शक्ती 2 डायप्टर, दुसऱ्याची 3 डायप्टर, तर टोटल भिंगाची शक्ती काढा. काय करणार? 2 अधिक 3 करायचे, 5 डायप्टर. जर तुला काय विचारलं भिंगाची शक्ती या पद्धतीत पण काढू. जर तुला फोकल लेंथ दिलं एका अंतर 5 मीटर आहे, एका भिंगाचं नाभी अंतर 5 मीटर आहे, बरोबर, दुसऱ्याचा नाभी अंतर 5 मीटर आहे, तर टोटल भिंगाची शक्ती काढ. कसं काढायचं? एकाची 5 मीटर दिलेली आहे, F1 5 मीटर दिलाय, F2 पण 5 मीटर दिलाय, बरोबर, 5 दिला. आणि तुला भिंगाची शक्ती विचारली, काय काढायचं? 1/f इज इक्वल टू 1/f1 प्लस 1/f2, म्हणजे 1/5 अधिक 1/5. काय होतं आन्सर? f इज इक्वल टू काय होते माझा आन्सर? 2/5. हा बरोबर. ठीक आहे, 1/5 बरोबर काय येतं? 2/5. हे काय झालं? मला भिंगाची शक्ती काढायची आहे. भिंगाची शक्तीच काय झाली? म्हणजे 2/5. म्हणजे आता याचा मी इन्व्हर्स घेतली. 1/f म्हणजेच काय ते माझं? 1/f म्हणजे माझी पॉवर, जे P इज इक्वल टू 2/5, बरोबर. पॉवर बरोबर 2/5. याला जर सॉल्व्ह केली किती भेटतंय? 2 ला भाग जात नाही, बरोबर, मग काय ना 0 घ्यायचा, 20 राहिले, 5 0.4 D. एवढं मात्र काय झालं? भिंगाची शक्ती येणार आहे. त्याच्याला कशाही पद्धतीने विचारलं, जर नाभी अंतर विचारलं तर काय करायचं? नाभी अंतर विचारलं, ही भिंगाची शक्ती विचारली आणि नाभी अंतर विचारलं असेल तर काय करायचं? ऍडिशन केली परत तुमचं, बरोबर, 1/f किती येते? 2/5 येते. हे काय झालं तुमचं? आणि नाभी अंतर विचारलं एकूण, तर f इज इक्वल टू काय झालं? 5/2 म्हणजे 2.5 मीटर, बरोबर. ते काय विचारलं? नाभी अंतर विचारताय की भिंगाची शक्ती विचारते? 1/f काढायचं, तसंच ठेवून द्यायचं. आणि भिंगाचा नाभी अंतर विचारलं तर 5 वगैरे तो रिवर्स करायचा आणि 2.5 मीटर लिहायचा. कुठे? हा हा तो हा त्याचाच फॉर्म्युला आहे. डिवाइड नाही आहे ते, डिवाइड वेगळा फॉर्म्युला आहे ना. 1/f काय P आहे ना, ते लिहिलं, डिवाइड नाही. लक्षात घ्यायचं, पेपर मध्ये जर गणित आलं तर बहिर्गोल भिंग असेल तर नाभी अंतर काय घेणार आपण? पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? नाभी अंतर पॉझिटिव्ह घ्यायचं. हे प्रतिमेची उंची डिपेंड करतं, वस्तूची उंची पॉझिटिव्ह घ्यायची, यू काय घ्यायचा? नेहमी निगेटिव्ह घ्यायचा, ठीक आहे. या आणि काय विचारलं ते बघायचं. एक तर याच्यावर तुम्हाला एक क्वेश्चन घ्या याच्यावरती, डायप्टर वरती, तर ह्याच्यावर, ठीक आहे. एका बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर 20 सेंटीमीटर आहे. एका बहिर्गोल भिंगाचे नाभी अंतर 20 सेंटीमीटर आहे. एका बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर
20 सेंटीमीटर आहे, तर त्या भिंगाची शक्ती किती? तर त्या भिंगाची शक्ती किती? म्हणजे काय विचारलं? थोडक्यात पी विचारली, एफ दिलेला पी विचारली, या केसमध्ये किती आहे? किती येतं आन्सर? मोहित, राजस, आदित्य, हा सर. हा ची बोला. व्हॅल्यू किती येते या केसमध्ये? तुम्हाला एफ दिलाय ना, नाभी अंतर 20 सेंटीमीटर दिलंय आणि भिंगची शक्ती विचारली, म्हणजे पॉवर ऑफ लेन्स विचारलंय. आपल्याकडे फॉर्म्युला आहे, पी इज इक्वल टू काय घेतो आपण? 1/f. किती येतं आन्सर? हो हो, पी इज इक्वल टू 1/f फॉर्म्युला आहे ना. क्वेश्चन मध्ये कशामध्ये दिली आहे तुम्हाला पॉवर? एफ कशामध्ये दिलाय? सेंटीमीटर मध्ये दिला आहे. मी काय सांगितलं? मीटर मध्ये. मला माहिती होतं कुठे चुकणार तुम्ही. लक्षात आलं का? म्हणजे सिंपल क्वेश्चन आहे. पहिली गोष्ट, या सेंटीमीटरला मीटर मध्ये किती आहे ना? 20 सेंटीमीटरला 0.20 मीटर, सेंटीमीटरला 0.20 मीटर, म्हणजे पी काय येणार? 1/0.2. त्याला जर सॉल्व्ह केलं, पी इज इक्वल टू 5d, म्हणजे 5 डायप्टर आपला आन्सर येतं आहे. पी इज इक्वल टू 5 ही याचा आन्सर आपल्याला येणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण आता उपयोग लिहून घेणार आहोत. पहिला अंतर्गोल भिंगाचे उपयोग. अंतर्गोल भिंगाचे उपयोग. पहिला आहे दरवाजातील नेत्रदर्शिका. दरवाजातील नेत्रदर्शिका म्हणजे दरवाजामध्ये जी नेत्रदर्शिका लावलेली असते, आपण बाहेर बघतो एखाद्याला, ठीक आहे, दरवाजाच्या जी लेन्स असते त्याची कुठे यूज केली, कोणती असते ती? अंतर्गोल भिंगापासून बनलेली असते, दरवाजातील नेत्रदर्शिका. त्याच्यानंतर आहे वैद्यकीय उपकरणे. वैद्यकीय उपकरणे, स्कॅनर व सीडी प्लेअर. वैद्यकीय उपकरणे, स्कॅनर व सीडी प्लेअर यांच्यामध्ये सुद्धा अंतर्गोल भिंगाचा उपयोग करता येतो. त्याच्यानंतर आहे विजेरी.
विजेरी, बॅटरी, विजेरी. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे चष्मे, कॅमेरा. चष्मे व कॅमेरामध्ये सुद्धा अंतर्गोल भिंग यूज केलं जातं. कॅमेरा, चष्मे, दुर्बीण व दूरदर्शी. चष्मे व कॅमेरा, त्याच्यानंतर ते दुर्बीण व दूरदर्शी. याच्यामध्ये जास्त दुर्बीण किंवा दूरदर्शी एवढा उपयोग केला जात नाही. त्याच्यात बहिर्गोलाचा उपयोग केला जातो. तरी पण घेऊन घ्या दुर्बीण व दूरदर्शी मध्ये. तुळशी, टेलिस्कोप थोडक्यात, दूरदर्शी. याच्यामध्ये तुम्हाला उपयोग केला जातो. नंतर आहे बहिर्गोल भिंगाचे उपयोग. बहिर्गोल भिंगाचे उपयोग. बहिर्गोल भिंगाचे उपयोग. पहिला उपयोग आहे साधा सूक्ष्मदर्शकामध्ये. साधा सूक्ष्मदर्शक, सिंपल मायक्रोस्कोप. साधा सूक्ष्मदर्शक. ठीक आहे. साधा सूक्ष्मदर्शक, सिंपल मायक्रोस्कोप मध्ये उपयोग केला जातो. याच्यामध्ये 20 पट मोठी प्रतिमा मिळवता येते. साधा 20 पट मोठी प्रतिमा. बहिर्गोल भिंगात 20 पट मोठी प्रतिमा मिळवता येते. वीस पट मोठी प्रतिमा. ठीक आहे. याचा उपयोग कुठे? साधा सूक्ष्मदर्शकाचा उपयोग घड्याळ दुरुस्ती करण्यासाठी. घड्याळ दुरुस्तीसाठी याचा उपयोग होतो. घड्याळ दुरुस्ती किंवा रत्नांची पारख करायची असेल, रत्नांची पारख. घड्याळ दुरुस्ती व रत्नांची पारख म्हणजे रत्न तुम्ही खरी आहेत की खोटी आहे हे तपासण्यासाठी सुद्धा या साध्या सूक्ष्मदर्शकाचा उपयोग केला जातो. आता साधा सूक्ष्मदर्शक आहे, त्याच्यात प्रतिमा कशी भेटते? तर याच्यामध्ये प्रतिमा मोठी आहे, आभासी व सुलट. अंडरलाईन करायचं, आभासी व सुलट. हा, साध्या सूक्ष्मदर्शकामध्ये प्रतिमा कशी भेटते? आभासी, मोठी व सुलट. याला दुसरं नाव दिलेलं आहे विशालक, असं सुद्धा म्हटले जाते. विशालक म्हणजे मॅग्निफाईंग ग्लास. ग्लास सुद्धा याला म्हटले जाते. 20 पट मोठी प्रतिमा, आभासी, सुलट, विशालक बोल घड्याळ दुरुस्त करण्यासाठी व रत्नांची पारख करण्यासाठी साध्या सूक्ष्मदर्शकाचा आपल्याला उपयोग झालेला दिसून येत आहे. विशालक, मॅग्निफाईंग ग्लास, पण हे दुसरं नाव आहे त्याला. साध्या सूक्ष्मदर्शकाला दुसरं नाव विशालक आहे. दुसरा उपयोग आहे बहिर्गोल भिंगाचा संयुक्त सूक्ष्मदर्शक, कंपाऊंड मायक्रोस्कोप. 2 लेन्सेस त्याच्यावेळी यूज करतात कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या.
संयुक्त सूक्ष्मदर्शक. दुसरा पहिला उपयोग काय, साधा सूक्ष्मदर्शक. दुसरा उपयोग आहे संयुक्त सूक्ष्मदर्शक. बहिर्गोल भिंगातच येणार आहे याचा उपयोग, संयुक्त सूक्ष्मदर्शक. म्हणजे त्याला बोलतो कंपाऊंड मायक्रोस्कोप. आता याचा उपयोग कुठे होतो, तर रक्तकणिका म्हणजे ब्लड सेल, रक्तकणिका, प्राणी व वनस्पती पेशी, प्राणी व वनस्पती पेशी, रक्तकणिका, प्राणी व वनस्पती पेशी, बॅक्टेरिया यांसारखे सूक्ष्मजीव, बॅक्टेरिया सूक्ष्मजीव पाहण्यासाठी रक्तकणिका, प्राणी व वनस्पती पेशी, बॅक्टेरिया, सूक्ष्मजीव यांसारखे पदार्थ ठीक आहे. आणि या बनतं कशापासून, नेत्रिका व पदार्थ भिंग, पदार्थ भिंग व नेत्रिका हे बनतं. संयुक्त उपयोग लक्षात ठेवायचे, पेपरला विचारले जाऊ शकतात. घड्याळ दुरुस्त करण्याच्या टिंबाचा उपयोग केला जातो. अंतर्वक्र भिंग, साधा सूक्ष्मदर्शक, संयुक्त सूक्ष्मदर्शक, परावर्तित सूक्ष्मदर्शक असे तुम्हाला ऑप्शन दिले जाऊ शकतात. ते म्हणजे उपयोग जे आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे. नेत्रिका ठीक आहे. पदार्थ भिंग म्हणजे लेन्स आपण यूज करतो. पदार्थ भिंग म्हणजे लेन्स आपलं हे बहिर्गोल भिंगच आहे लक्षात आलं. आणि नेत्रिका एक प्रकारची जी पुढे अशी लावली, ते नाभी अंतर तुला ऍडजस्ट करायचं असेल तर ती नेत्रिका लावली जाते. ठीक आहे. जब बाहुबली पिक्चर मध्ये शेवटच्या एकदम सीन मध्ये बघ, त्याच्याकडे तो लेन्स कुठून लांबून बघत असतो, ठीक आहे, तो मागे पुढे जो नेत्रिका ती असते ती आपण मागे पुढे करू शकतो नाभी अंतर लक्षात आलं. त्याच्यामुळे याचा उपयोग काय होतो, तर नाभी अंतर तुला पुढे मागे करता येतं. म्हणजे एखादी झूम करून बघायची असेल वस्तू तर नेत्रिकेचा उपयोग होतो. इथे या पद्धतीने आपल्याला लक्षात आलं का. हा, पदार्थ भिंग व नेत्रिका यांच्यापासून बनलेली आहे. येस, पदार्थ भिंग व संयुक्त सूक्ष्मदर्शक बनलेलं आहे. याचा उपयोग काय होतो, तर लेन्स तुला मागे पुढे जर करायचे असतील, ठीक आहे, इकडे जी भिंग असेल इकडे नेत्रिका लावलेली असते, ही जर मागे पुढे जर केली तू तर तुला वस्तू मोठी एकदम क्लिअर बघायची असेल तर याचा उपयोग केला पदार्थ भिंग व नेत्रिका. आणि वस्तू काय होतं याचा उपयोग, नेत्रिकेचा उपयोग एक्झॅक्टली काय होतो, तर वस्तूची प्रतिमा खूप मोठी दिसते तुला. नॉर्मल जी आहे, ज्या आपले सूक्ष्मदर्शक फक्त लेन्स लावतात लक्षात घे, आणि याच्यात काही नेत्रिका ऍडजस्ट केल्या जाते. मग याच्यामुळे काय होतं, तुला वस्तू तीच वस्तू कमी जास्त करायची असेल तर ते सुद्धा आपल्याला त्यातून बघता येतं. लक्षात आलं. त्याच्यामुळे रक्तकणिका, प्राणी, वनस्पती पेशी व बॅक्टेरिया या ज्या वनस्पती पेशी व प्राणी पेशी आहेत यांचं जे मायक्रो पिकोमीटर मध्ये यांचं मेजरमेंट करतात. पिकोमीटर म्हणजे 10⁻12 एवढं ते छोटं, आपल्या डोळ्यांना एवढं छोटं दिसतं, एवढ्या छोट्या ज्या वस्तू आहेत, कारण आपली बॉडी आहे त्याच्यात 10 ते 20 ते 30 ट्रिलियन पेशी असतात. मिलियन्सच्या मध्ये ट्रिलियन, 1 मिलियन म्हणजे 10 लाख, तसे 20 ते 30 लाख ट्रिलियन पेशी आपल्या बॉडी मध्ये असतात. आपली बॉडी नेमकी आहे ती पेशींपासून बनलेली आहे. पेशी पेशी 10 घटक आहेत. सुरुवातीला आपण ज्याला म्हणतो आपण पेशीमध्ये म्हणतो, पेशींचं डिव्हिजन होत गेलं आणि आपली बॉडी बनलेली आहे. ते आपण जसं बायोलॉजी बघू, पेशी नंतर गुटी नंतर अवयव नंतर मानव शरीर अशा प्रकारची रचना आहे. ठीक आहे. आणि लास्ट आहे उपयोग तिसरा, दूरदर्शी किंवा दुर्बीण, त्याला टेलिस्कोप पण बोलतात. दूरदर्शी
किंवा दुर्बीण, त्याला टेलिस्कोप असंही म्हटलं जातं. कशासाठी उपयोग करतो दुर्बिणीचा? आकाशातील ग्रह तारे यांसारख्या खगोलीय वस्तू पाहण्यासाठी, तारे व ग्रह पाहण्यासाठी, आकाशातील तारे व ग्रह यांसारख्या खगोलीय वस्तू पाहण्यासाठी आपण त्याचा उपयोग केला जातो. आणि चौथा उपयोग आहे प्रकाशीय उपकरणांमध्ये. प्रकाशीय उपकरणे, पहिला त्याच्यात कॅमेरा, प्रोजेक्टर, कॅमेरा, प्रोजेक्टर आणि लास्ट आहे चष्मे. ठीक आहे, तर या ठिकाणी यांचा उपयोग केलेला दिसेल. नंतरचा पॉइंट आहे मानवी डोळा. नेक्स्ट नवीन, आता हे संपलं, तर लेसेस संपलेले आहेत. आता आपण पुढे बघू डोळा. पेपर मध्ये त्याच्याविषयी पण विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे त्याची इन्फॉर्मेशन आपल्याकडे असणं गरजेचं आहे. मानवी डोळा. ठीक आहे, या पद्धतीत आपला डोळा असतो. ह्या बाजूला काढतो मी. ठीक आहे, तुला एक्झॅक्टली कळेल की डोळा आणि त्याची काही कार्य विचारतात. बुबुळाचं कार्य काय आहे, पारपटल काय आहे. ठीक आहे, तर ती आपली कार्य, पापणीचं कार्य काय आहे किंवा बाहुलीचं कार्य काय आहे. तर डोळा जो आहे या पद्धतीत आपला डोळा असतो. ठीक आहे, तिथे मध्ये असा काळा असा भाग आहे आपल्या डोळ्याचा, राईट. त्याच्यामध्ये एक बदलत्या व्यासाचं काळं चक्र असतं, प्रत्येकाच्या डोळ्यात असतं. ठीक आहे, म्हणजे तो गडद भाग असतो, काळा भाग असतो प्रत्येकाचा. त्याच्यामध्ये जर एखाद्या डोळ्यात घारे वगैरे असतील त्याचं क्लिअर दिसतं ते. ठीक आहे, हा भाग काळा आहेच. ठीक आहे, हा भाग घारा वगैरे किंवा निळा, ते डोळ्यांचा आपण भाग बघतो, तो हा भाग असतो. आणि मध्ये एक काळा, एका जागी नसतं डोळ्यात. ते चित्र हे आपण ज्या ठिकाणी आपली नजर वळते तिकडे हे एका ठिकाणी स्थिर असं, हा जो काळा भाग आहे. ठीक आहे, हा लक्षात आलं. तर हा जो भाग आहे, काळा भाग आहे, त्याला काय बोलतो, बुबुळ बोलतात. इथे काय असते, आपली पापणी असते. आणि ही जी आहे, हा काळ्या व्यासाचं चित्र आहे, त्याला बोलतात बाहुली. आणि ही जी आहे ती आपल्या डोळ्याची कडा आहे. आता लक्षात, आपला डोळा जरी असा दिसत असला तरी त्याच्या भोवती एक व्हाईट कलरचा ट्रान्सपरंट पदार्थ असतो.
प्रत्येकाच्या डोळ्यात आपले डोळे आरपार आपल्याला दिसत त्याचं काय म्हणतात पारपटल. पारपटल कुठे असतं ते प्रत्येक यांच्या वरती असतं बाहुली पापणी ठीक आहे बाहुली बुबुळ यांच्या वरती जे आहे व्हाईट कलर आणि ब्लॅक कलर यांच्या जे त्याच्यावरती एक जेली सारखा पदार्थ असतो त्याला काय बोलतात पारपटल. अत्यंत पारपटल म्हणजे मानवी डोळ्यावर अत्यंत पारदर्शक पटल. पारपटल अत्यंत पारदर्शक पटल कुठे असतं मानवी डोळ्यावरती असतो. आणि याचा उपयोग काय केला जातो आपल्या डोळ्याचे अपवर्तन होतं बरोबर. अपवर्तन आपण बघितलं होतं. अपवर्तन म्हणजे एका आपल्या डोळ्याची प्रकाश किरण डोळ्यातून जो प्रकाश येतो तो याच्यावरून अपवर्तित होतो. हे पारदर्शक पटल आहे याच्यातून जो पहिल्यांदा प्रकाश किरण आपल्या डोळ्यात जातो तो याच्यातून होतो. जेली सारखा वरती भाग त्याच्या आतमध्ये व्हाईट आणि ते ब्लॅक कलरचं बुबुळ आणि बाहुली आहे लक्षात आलं. पण त्याच्यावरती एक व्हाईट कलरचं काय व्हाईट कलर नव्हे व्हाईट कलरच्या वरती आणि ब्लॅक कलरच्या वरती पार जेली सारखा पदार्थ असतो त्याला काय म्हणतात पारपटल. पहिल्यांदा जेव्हा प्रकाश किरण आपल्या डोळ्यात येतात ते पहिले ह्याच्यावरती आदळतात येऊन लक्षात आलं या व्हाईट कलर वरती आणि त्याच्यातून मग परावर्तन होतं. परावर्तन म्हणजेच काय ते किरण बाहुलीपर्यंत आरपार जातात. ते पारदर्शक आहे. पारदर्शक असणारे काचेसारखं आहे फक्त ज्याप्रमाणे काचेतून प्रकाश किरण आरपार होतात तसेच पहिल्यांदा कुठून जाणार पारपटला वरून जातात. नंतर बुबुळ गडद मांसल पडदा. ठीक आहे हा जो ब्लॅक आहे गडद मांसल आहे रक्त पण त्याच्यामध्ये लक्षात रक्ताचे स्नायूंपासून बनलेला आहे लक्षात आलं. हा जो पार्ट आहे आपला जो बनलेला ब्लॅक हा ऍक्च्युली ब्लॅक आहे तुम्ही दाखवतो ब्लॅक याच्यासाठी दाखवला तर हा त्याच्यापेक्षा डार्क आहे लक्षात. हा व्हाईट भाग आहे आपला हा भाग आहे व्हाईट याच्यावरती पूर्ण पारदर्शक पटल आहे. आणि हा पण भाग ऍक्च्युली काही जणांचा बुबुळ कसं असतं निळ्या कलरचं असतं किंवा घाऱ्या कलरचं किंवा ब्लॅक कलरचं. नॉर्मली सगळ्यांचं ब्लॅक आहे म्हणून मी पूर्ण ब्लॅक दाखवलं तर आतमध्ये मला परत बाहुली दाखवायची होती. काय ते गडद मांसल पडदा असतो कशाच्या मागे आहे पारपटलाच्या मागे. हा काळा भाग आहे बदलत्या व्यासाचा आपण त्याची पण डेफिनेशन घेऊ. हे बघ कन्फ्युज व्हायचं हे जो काळा भाग आहे थोडक्यात जो काळा भाग दिसतो ते पूर्ण बुबुळ आहे. आणि त्या बुबुळाच्या आतमध्ये जर डोळ्यात जाऊन व्यवस्थित बघितलं एक बारीक छिद्र असतं. नॉर्मली जर आपल्या डोळ्यात दिसेल की माहिती नाही तर ते बदलत्या व्यासाचं असतं एका ठिकाणी. हे जे आहे त्याला बाहुली बोल. मी दाखवले ना क्लिअर बघ बुबुळ आलाय बाहुलीचं इथून काढलं. गडद मांसल जो पडदा आहे कुठे असतो कशा मागे असतो पारपटलाच्या मागे. ते महत्वाचं पारपटलाच्या मागे असलेल्या गडद मांसल पडद्याला काय बोलतात बुबुळ म्हणतात. नंतर ते बाहुली बुबुळाच्या मध्यभागी बदलत्या व्यासाचे छिद्र त्याला बाहुली बोलतात. बदलत्या व्यासाचे छिद्र बुबुळाच्या मध्यभागी पेपरला विचारलं जाऊ शकतं. बुबुळाच्या मध्यभागी बदलत्या व्यासाचे टिंब असतात त्याला काय बोलतात असे म्हणतात. बाहुलीचा उपयोग काय करतो तर डोळ्यात जर प्रकाश किरण नियंत्रित करायचे असतील आपल्या तर या बाहुलीचा उपयोग होतो. डोळ्यातील प्रकाश किरण उपयोग काय असतात बाहुलीचा डोळ्यातील प्रकाश किरण नियंत्रित करण्यासाठी. प्रकाश किरणाला नियंत्रित करण्याचं काम या बाहुलीचं आहे. प्रकाश किरण जर जास्त पडत असेल त्याला कमी करण्याचं काम या बाहुलीचं. डोळ्यातील प्रकाश किरण नियंत्रित करण्याचे काम
सगळ्यात पहिलं पारपटल, नंतर बुबुळ, आतमध्ये बाहुली, प्रकाश किरण नियंत्रित करण्याचे काम. हे बघा या पद्धतीत आहे. लक्षाला येथे काय असणार तुमचं बुबुळ वगैरे जे आहे इथे असणार आहे. आता याच्या मागे लक्षाला हे बुबुळ इथे तुमचा पारपटल सपोज इथे आहे, इथे कुठेतरी तुमचा पारपटल आहे राईट. इथून तुमच्या डोळ्यात किरण येत आहे. हे आहे तुमचा काय बुबुळ आणि त्याच्यामध्ये इथे कुठेतरी बाहुली आहे. लक्षाला किरण तुमच्या डोळ्यात समोर इथून येत आहेत या पद्धतीने. आता याच्या मागे इथे असं भिंग आहे आपल्या डोळ्यात. लक्षात द्विबहिर्गोल भिंग आपल्या डोळ्यात तिथे ते सेट केलेलं असतं. त्याचा उपयोग काय होता, एखादी वस्तू दूरची वस्तू जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण डोळे मोठे करतो, सॉरी छोटे करतो. एकदम दूरची वस्तू बघायची डोंगरावरची, आणि जर जवळची वस्तू बघायची तर डोळे मोठे करतो. म्हणजेच काय नाभी अंतर कमी जास्त जे करतो त्याचं काम कोण करतं, तर हे भिंग जे आहे सगळ्यात महत्वाचं काम आहे त्याचं. काय आहे कुठे असतं ते लक्षात घ्यायचं. या बाहुलीच्या पण मागे पारपटल बुबुळाच्या मागे कुठे आहे, हा जो पार्ट आहे त्याला काय बोलतात द्विबहिर्गोल भिंग आहे. आणि हा आपल्या डोळ्याचा पडदा, द्विबहिर्गोल भिंग आहे. लिहून घ्या कोणत्या प्रकारचा भिंग डोळ्यामध्ये आहे, तर द्विबहिर्गोल भिंग. द्विबहिर्गोल भिंग. द्विबहिर्गोल भिंग बाहुलीच्या लगतच असणाऱ्या भिंगाला, बाहुलीच्या लगत, बाहुलीच्या मागे, लक्षात आलं, बाहुलीच्या मागे कुठे आहे द्विबहिर्गोल भिंग आहे. उपयोग काय होता, नाभी अंतर कमी जास्त करतो. जवळची वस्तू आपले डोळे मोठे होतात, लांबची वस्तू बघताना डोळे छोटे करतो. हे जे समायोजन आहे किंवा एखादी वस्तू आपल्याला दिसत नसेल तर आपण डोळे मोठे करतो. ठीक आहे, तर त्याला काय बोलतात द्विबहिर्गोल भिंग असं म्हटलं जातं. आता लक्षात घ्यायचे, जेव्हा प्रकाश किरण येतात तेव्हा ते इथे येतात. ठीक आहे, याच्यातून आर पार जाऊन हा जो पडदा आहे याच्यावर वस्तूची प्रतिमा तयार करतात. लक्षात आलं, किरण जर इथे पडले तरच आपल्याला दिसतं. जर याच्या पुढे किंवा मागे जर पडले तर आपल्याला डोळ्यात कमी दिसतं किंवा लांबची वस्तू दिसते किंवा जवळची वस्तू दिसते. एक त्रास चालू होतात. लक्षात आलं, म्हणजे ह्याचा उपयोग होतो. हा जो पडदा आहे त्याच्यावर वस्तूची प्रतिमा तयार होते. भिंगांमध्ये बघितलं हा एक आपल्या डोळ्याचा पडदा, डोळ्याचा पडदा. इथे जर प्रतिमा, म्हणजे इथे कोणती प्रतिमा, वास्तव व उलट प्रतिमा तयार होते डोळ्याच्या. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्या डोळ्यात कोणती प्रतिमा तयार होते, वास्तव व उलट प्रतिमा आपल्या डोळ्यामध्ये तयार होते. वास्तव व उलट प्रतिमा मानवी डोळ्यामध्ये. लक्षात घ्या, इथे जर ह्याच्या जर पुढे प्रतिमा तयार झाली तर आपल्याला निकट दृष्टिता नावाचा रोग होतो. आणि लांब झाली तर दूरदृष्टिता. निकट दृष्टी म्हणजे जवळचं न दिसणे, आणि दूरदृष्टी म्हणजे लांबचं न, सॉरी, निकट दृष्टिता म्हणजे जवळचं दिसणे, निकट जवळचं दिसणे, दूरदृष्टिता म्हणजे लांबचं दिसणे पण जवळचं न दिसणे. ते आपण पुढे बघणार आहोत. 3 प्रकारचे आजार असतात ते. याला लिहून घ्या, डोळ्याचा पडदा. डोळ्याच्या पडद्यावर कोणती प्रतिमा तयार होते, तर वास्तव व उलट प्रतिमा तयार होते. आता हे जे भिंग आहे लक्षात घ्या, हे द्विबहिर्गोल भिंग आहे. जवळची वस्तू बघायची असेल तर डोळे काय होतात, मोठं, म्हणजे भिंग काय होतं, फुगीर होते.
जवळच्या वस्तू बघताना डोळ्याचे भिंग फुगीर होते, म्हणजेच नाभी अंतर कमी. व दूरच्या वस्तू बघताना भिंग चपटे होते, म्हणजेच नाभी अंतर वाढते. दूरच्या वस्तू बारीक डोळे करून बघतो ना आपण, म्हणजे भिंग काय होते, चपटे होते व नाभी अंतर वाढते. हा, दूरच्या वस्तू बघताना भिंग चपटे होते, भिंग चपटे होते म्हणजेच भिंगाचे नाभी अंतर वाढते. भिंगाचे नाभी अंतर वाढते. आणि जवळच्या वस्तू बघताना काय होतंय, भिंग फुगीर होते, म्हणजेच नाभी अंतर कमी होते. मग डोळे मोठे करून बघतो थोडक्यात आपण जवळच्या वस्तू. जवळ जो एक अचानक कोणी उभा राहिला तर आपण काय करतो, भिंग फुगीर होते म्हणजे नाभी अंतर कमी होते. नंतर पुढचा पॉइंट आहे समायोजन शक्ती. ओके, समायोजन शक्ती. हा, त्याच्यातच आहे, डोळ्यामध्ये देणार समायोजन शक्ती. आता समायोजन शक्ती मी थोडक्यात काय सांगतो बघ. लांबची वस्तू बघताना भिंग चपट होतं, जवळची वस्तू बघताना भिंग फुगीर होतं, म्हणजेच काय, आपलं भिंग पाहिजे त्याप्रमाणे कमी जास्त प्रमाणात होतं, म्हणजेच नाभी अंतर अवश्य नुसार बदलतं. लक्षात आलं, म्हणजे नाभी अंतर काय होतं, कमी जास्त करता येतं. या गुणधर्माला काय बोलतात, समायोजन शक्ती बोलतात. नाभीय अंतर आवश्यकतेनुसार, नाभी अंतरात आवश्यकतेनुसार कमी जास्त करण्याच्या भिंगाच्या क्षमतेला, नाभीय अंतर कमी जास्त करण्याच्या भिंगाच्या क्षमतेला समायोजन शक्ती म्हणतात. आता लक्षात घ्या, जरी करत असतो तरी एक लिमिट आहे. ठीक आहे, एका लिमिट पर्यंत कमी जास्त आपण करू शकतो, त्याच्या पलीकडे आपण जाणतो करू शकत नाही. आणि हे किती आहे, कमीत कमी अंतर एक लिमिट आहे. लक्षात घ्या, कमी जास्त होतं एक लिमिट आहे 25 सेंटीमीटर. लक्षात घ्या, म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला एकदम जर जवळ वस्तू जर पकडली तर एकदम वाचायला येऊ शकत नाही, म्हणजे सुस्पष्ट दिसते. कमीत कमी किती अंतर पकडावे लागेल, 25 सेंटीमीटर. त्याच्यापेक्षा जर जवळ पकडली वस्तू दिसेल परंतु सुस्पष्ट प्रतिमा दिसणार नाही. लक्षात आलं, वस्तू सुस्पष्ट दिसण्यासाठी कमीत कमी अंतर किती पाहिजे, डोळ्यामध्ये आणि वस्तूमध्ये 25 सेंटीमीटर. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. वस्तू सुस्पष्ट दिसण्यासाठी, वस्तू सुस्पष्ट दिसण्यासाठी वस्तू व डोळ्यामधील कमीत कमी अंतर 25 सेंटीमीटर. म्हणजे नॉर्मली पुस्तक नॉर्मल डोळ्याला दिसत नाही, थोडाफार दूर पकडावं लागतं, त्यामुळे आपल्याला क्लिअर दिसतं. कोणतीही प्रतिमा एकदम जवळून पण आपण एक्सपेरिमेंट करून बघू शकतो. एकदम जवळ एखादी वस्तू पुस्तक पकडलं तर आपल्याला वाचता येत नाही, त्यासाठी 25 सेंटीमीटर कमीत कमी अंतर असावं लागतं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढचा पॉइंट बघणार आहोत, दृष्टीदोष व त्यावरील उपाय. दृष्टीदोष. ठीक आहे, डोळ्यात व्यवस्थित लक्षात ठेवायचं, पारा पटल, बुबुळ, बाहुली काय आहे, ठीक आहे, भिंग काय,
समायोजन शक्ती काय म्हणतात? प्रतिमा कोणती तयार होते? वास्तव व उलट प्रतिमा तयार होते, ते लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, पेपरला क्वेश्चन विचारू ते जाऊ शकतात. त्याच्यात दोन प्रकारचे आपल्या पेशी आहेत, रंगाकार आणि शंक्वाकार. ते पण आपण बघणार आहोत नंतर. ठीक आहे, दृष्टिदोष व उपाय. पहिला दृष्टिदोष आहे लघुदृष्टी किंवा निकट दृष्टीचा. लघुदृष्टी व निकट दृष्टीचा. निकट दृष्टीचा इंग्लिश मध्ये त्याला बोलतात मायोपिया. याच्यात काय होतं? लघुदृष्टी म्हणजे जवळची वस्तू दिसते व दूरची वस्तू अस्पष्ट दिसते. निकट दृष्टी जवळच दिसणे. लघुदृष्टी जवळच्या वस्तू स्पष्ट दिसणे व दूरच्या वस्तू अस्पष्ट दिसणे. हा लिहा ते लघु, थोडक्यात तुला समजेल असं. जवळच्या वस्तू दिसणे व दूरच्या वस्तू अस्पष्ट दिसणे. हा तेच ते त्यालाच बोलतात. एकच आहे, सॉरी ते स्लॅश टाका, मी चुकून ते उघडले. हो हो, दोघे एकच आहेत, ते दोघांचे वेगळी नाव आहे. हे बघा, इथे वस्तू आहे. ठीक आहे, हे सपोज वस्तूतून किरण आले, हे आपल्या डोळ्याचं भिंग आहे, जे मी सांगितले द्विगोळीय भिंग. हा आपल्या डोळ्याचा काय पडदा आहे. वस्तू जर इथे तयार झाली तर ते आपल्याला क्लिअर दिसते. जर वस्तू, ठीक आहे, हे भिंग आहे, हे भिंग आहे, वस्तूचं इथे आहे. वस्तू जर पडद्याच्या पुढे तयार इथे जर दिसत असेल, पडद्यावर जर पडली, इथे पडद्यावर पडली आहे, पडद्याच्या पुढे जर आहे, किरण तयार होते. लक्षात, म्हणजे तुला पॉइंट इथे दिसत असेल तर काय होतं? आपल्याला निकट दृष्टीता या केसमध्ये होतो. लक्षात आलं का? म्हणजे हा जो पॉइंट आहे दूरबिंदू, ठीक आहे, तो कुठे आहे? पडद्याच्या पुढे असेल. लक्षात घे, हा दूरबिंदू पडद्याच्या पुढे असेल, पडद्यावर पाहिजे तरच क्लिअर दिसते. पडद्या जरा जरी पुढे असेल तर आपल्याला कोणता रोग? निकट दृष्टीचा किंवा मायोपिया. व यासाठी अंतर्गोल भिंग वापरतात. हे बघा, आपल्या नॉर्मल डोळ्यासाठी वस्तू जर वस्तू इथे आहे, वस्तूचे किरण जर इथे पडले एकत्रित तर ती नॉर्मल डोळा असतो. जर या केसमध्ये काय होतंय, जेव्हा लघुदृष्टी आहे, लघुदृष्टीता होतं, तेव्हा काय होतंय? किरण एकत्र होतात इथे, पडद्यावर नाही, पडद्याच्या पुढे तयार होतं, इथे एकत्र होते. त्यामुळे कोणता आजार होणार आपल्याला? लघुदृष्टीता. आणि पडद्याच्या जर मागे किरण तयार झाले, हा पॉइंट इथे झाली, तेव्हा वस्तूची प्रतिमा तुला कधी दिसतात आपल्या डोळ्यात? पडद्यावर जाऊन पडतात तेव्हा आपल्या डोळ्यात. जर त्या पुढे तयार झाली वस्तूची प्रतिमा तर आपल्याला निकट दृष्टीता होतो. आणि मागे झाली तर दूरदृष्टीता होतो. जवळची वस्तू तुला दिसते की लांबची दिसणार नाही. हे डिपेंड करतं. लक्षात ठेवा, विचारलं जाऊ शकतो. नाही, हे निरोगी डोळ्यांसाठी. निरोगी डोळा असेल तर. लघुदृष्टीतून काय होतंय? वस्तू पडद्याच्या पुढे इथेच दिसते पुढे, तर ते लक्षात आलं का? हा तुझा पडदा इकडे राहिला आणि दूरदृष्टीचा खाली आहे. दूरदृष्टीमध्ये काय होत? डोळा आहे या पद्धतीचे, ही वस्तू आहे, ठीक आहे. या केसमध्ये काय होतं? किरण येतात असे,
परंतु प्रतिमा कुठे तयार होते? पडद्याच्या मागे, पडद्यावर तयार व्हायला पाहिजे, तर कुठे ती क्लिअर दिसते. या केसमध्ये म्हणजे पडद्याच्या पुढे तयार झाली, क्लिअर दिसणार नाही, दूरदृष्टिता होणार. पडद्याच्या पण पुढे गेली तर दूरदृष्टिता, पडद्याच्या मागे लघुदृष्टिता. लक्षात कोणता वापरलं तिथे? अंतर्गोल भिंग वापरलं जातं. ते विचारलं जाऊ शकतं की लघुदृष्टिता निवारण्यासाठी कोणत्या प्रकारचे भिंग वापरतात. तर काय आहे? लघु अंतर्गोल भिंग. त्याच्यानंतर आहे दूरदृष्टिता. दुसरं दूरदृष्टितामध्ये ही डायग्राम काढ आता. ठीक आहे, ही डायग्राम काढायची. दूरदृष्टिता काय आहे? दूरदृष्टितामध्ये जवळच्या वस्तू सुस्पष्ट, सॉरी, दूरच्या वस्तू सुस्पष्ट, जवळच्या वस्तू दिसत नाही. म्हणजेच काय ते? जवळच्या वस्तू अस्पष्ट, अस्पष्ट. जवळच्या, लांबच्या वस्तू क्लिअर दिसतात, जवळच्या वस्तू क्लिअर दिसत नाही. दूरदृष्टीचा. त्याला दुसरं नाव आहे हायपर मेट्रोपिया. हायपर मेट्रोपिया हा जो पार्ट आहे ना लेन्सचा वगैरे, तो भरपूर महत्त्वाचा, धडाधड विचारतो. डोळ्याचा पार्ट जो आहे, आजार वगैरे. हायपर मेट्रोपिया म्हणजे दूरदृष्टीचा, क्लिअर दिसतं. दूर शब्दावरच आहे ना, दूरदृष्टी, दूरची दृष्टी असते. लघुदृष्टी, जवळची दृष्टी असते. लांबच्या वस्तू काय करणार याच्यामध्ये? नीट दिसणार नाहीत आपल्याला. प्रतिमा कुठे तयार होते? प्रतिमा वस्तूच्या पलीकडे तयार होते. प्रतिमा वस्तूच्या पलीकडे तयार होते. याच्यासाठी कोणतं भिंग वापरणार आता? बहिर्गोल भिंग. बहिर्गोल भिंगाचा उपयोग करतात. तिसरा आहे रुद्ध दृष्टीचा. रुद्ध दृष्टीचा डोळ्याची समायोजन शक्ती कमी होत जाणे. समायोजन शक्ती कमी होत जाते. म्हणजे थोडक्यात काय, वयानुसार माणसाची दृष्टी काय होते ते कमी होत जाते. आणि लघुदृष्टी व दूरदृष्टी असे दोन्ही प्रकारचे आजार त्याला. अशा लोकांना काय करतात? दोन्ही प्रकारच्या भिंग असलेले चष्मा वापरला जातो. अंतर्गोल भिंग पण असतं आणि बहिर्गोल भिंग, हे दोन्ही प्रकारचे चष्मा असलेले भिंग वापरले जातात. नेक्स्ट पॉइंट आहे, आता झालेला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचे कोणते भिंग वापरतात. याच्यामध्ये कोणते वापरणार? दोघांचा अंतर्गोल व बहिर्गोल भिंग एकाच याच्यामध्ये वापरलं जातं. लेन्स भिंग. ठीक आहे, एकत्रितपणे वापरले जातात. एकत्रपणे वापरले. नंतरचा पॉइंट आहे. ठीक आहे, हा पॉइंट झालेला आहे इथे. नंतर दृष्टी सातत्य. हा नाही, डायग्राम नाही. नेक्स्ट आहे दृष्टी सातत्य. डोळ्यामधलं येतात दृष्टी सातत्य.
हा ते त्याच्या म्हणजे पुढचा पॉइंट आहे दृष्टी सातत्य परसिस्टन्स ऑफ विजन बोललो जातं. दृष्टी सातत्य persistence of vision. मला दृष्टी सातत्य म्हणजे काय तर लक्षात घ्या आपल्या डोळ्यावर एखादी आपण वस्तू बघितली तर त्या परिणाम 1/16 सेकंद राहतो. कोणती वस्तू बघा तुम्ही त्याचा परिणाम किती राहतो 1/16 सेकंद प्रत्येकाला त्याला काय म्हणतात दृष्टी सातत्य persistence of vision. आपल्या कोणाला प्रत्येकाच्या डोळ्यात 1/16 ती वस्तू आपल्या डोळ्यासमोर जेव्हा आपण हटवतो त्याचा परिणाम 1/16 सेकंदात आपल्याला दिसते जरी हटवले तरी. याचा उपयोग कुठे केला जातो तर थिएटरमध्ये जेव्हा मूवी बघत असतो त्याच्यामध्ये हे कारण मूवी जेव्हा दाखवला व्हिडिओ त्याच्या थोडक्यात व्हिडिओ मध्ये काय असतात एका वाक्याच्या लाखो प्रतिमा असतात. जर 1/16 सेकंदाच्या आधी दुसरी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आली तर ते आपल्याला परिणाम जाणवत नाही आपण एकच याचं वाटतं जसं जेव्हा मूवी आपण बघत असतो तेव्हा 1/16 सेकंदाच्या आधी आपल्या डोळ्यासमोर दुसरी प्रतिमा आली जाते त्याच्यामुळे आपल्याला ते चित्र कसं वाटतं लाईव्ह वाटतं. वेगवेगळ्या प्रतिमा आपण त्याचे सेपरेशन करू शकत नाही 100 प्रतिमा आपण 1/16 सेकंदाच्या आधी भेटली तर आपण त्याच्यावर वेगळा अर्थ काढू शकत नाही. कसं होतं आपण ते बघतो व्हिडिओ वाटतो व्हिडिओ असं दाखवला जातो म्हणजे लाखो प्रतिमा 1/16 सेकंदाच्या आपल्या डोळ्यासमोर घालवल्या जातात. 1/16 सेकंद दुसरी प्रतिमा आली तर आपल्याला वेगळेपणा जाणवत नाही. त्याला काय म्हणतात persistence of vision. ते लक्षात ठेवायचं किती सेकंद आहे तर 1 डोळ्यासमोरून डोळ्यासमोर वस्तू दूर केली असता डोळ्यासमोरून वस्तू दूर केली असता 1/16 सेकंदापर्यंत त्याचा 1/16 सेकंदापर्यंत त्याचा परिणाम जाणवतो त्याला दृष्टी सातत्य म्हणतात. नंतर आहे नेक्स्ट पॉइंट आहे शेवटचा पॉइंट आहे शंक्वाकार पेशी व दंडाकार पेशी. त्या डोळ्यांमध्ये येणार सगळे पॉइंट आहे शंक्वाकार पेशी व दंडाकार पेशी. शंक्वाकार व दंडाकार. दंडाकार आहे ते प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात. प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद. शंक्वाकार आहे ते प्रकाशाच्या रंगास प्रतिसाद. हे दोन्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचं. प्रकाशाचा रंगास प्रतिसाद द्यायचा असेल तर तो शंक्वाकार पेशी देतात आणि दंडाकार पेशी प्रकाशाची तीव्रता कमी जास्त. हे आपल्या याचा उपयोग काय पेशी आहे याचा संवेद आपल्या डोळ्या बिंदूकडे पाठवतात त्याच्यानंतर आपण रिएक्ट होतो अचानक डोळ्यावर लाईट मारते आपण थोडी कमी करतो दंडाकार पेशी आपल्याला रिएक्ट होतात. लक्ष द्या. आणि शंक्वाकार काय कलर प्रकारच्या रंगाच्या प्रतिसाद देतात. कलर कोणत्या प्रकारचा आहे समोरचा लक्ष द्या. शंक्वाकार प्रकाशाच्या रंगास प्रतिसाद ज्या देतात त्यांना काय म्हणतात शंक्वाकार पेशी. दंडाकार पेशी म्हणजे प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देणारे. मग अंधुक प्रकाशात लक्षात घ्या अंधुक प्रकाशात या पेशी आपल्याला उपयोगी येतात.
अंधुक प्रकाशात दंडाकार प्रकाशाच्या तीव्रतेस लिहून घे. अंधुक प्रकाशात अंधुक म्हणजे खूप कमी दिसते, काळोख असेल म्हणजे काळोख नसेल पूर्ण, थोडं थोडं दिसतं, त्यावेळी अंधुक प्रकाशात शंक्वाकार पेशींना संवेदना असतात. अंधारात आपल्याला तसं पण काही दिसत नाही ना, त्याचं कारणच ते, कारण ह्या ज्या पेशी आहेत त्यांच्या संवेदना कमी होतात, नसतात ऑलमोस्ट, कारण ह्या रंग दाखवत ना तुला. म्हणजे अंधुक प्रकाशात कशाला संवेदना आहे? दंडाकार पेशींना संवेदना आहेत. अंधुक प्रकाशात दंडाकार पेशींना संवेदना, दंडाकार त्यांना काही संवेदना नाही. अंधुक प्रकाशात याला येते न येत आणि इकडे येस येत, म्हणूनच आपल्याला दिसत नाही ना, कारण कलरच दिसत नाही, कारण ऑब्विसली प्रकाशाला तीव्रते ज्या देतात दंडाकार पेशी आपल्याला उपयोगी येतात. ठीक आहे. आणि याच्यात जर कलर ब्लाइंडनेस म्हणजे रंगांध याचा अर्थ काय होतो? कलर ब्लाइंडनेस म्हणजेच काय, तर आपल्याला काही व्यक्तीला एखादा कलरच दिसत नाही, त्याला म्हणतात कलर ब्लाइंडनेस. म्हणजे काही त्यांना असतं लाल कलर दिसत नाही, म्हणजे ते डिपेंड करतं, कारण 7 कलर पासून व्हाईट कलर बनतो रे, तर प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी वेगवेगळी आहे, तरंगलांबी पण वेगवेगळी आहे. जेव्हा आपल्या डोळ्यात पडतात तर काही लोकांमध्ये प्रॉब्लेम असतो की त्यांना कलरच कॅच केला जातो, ते वेगवेगळ्या डोळ्यात जात नाही. म्हणजे काही जणांना लाल कलर नाही दिसत, काही नाही हिरवा दिसत, मग त्याच्या एक दुसरा कलर दिसतो. लाल असेल, लाल दिसत, हिरवा दिसतो. म्हणजे आपल्या जुन्या टीव्ही भरपूर वर्ष वापरतात, टीव्हीचा कलर म्हणजे एक कलर लाल असेल तर दिसत हिरवा दिसतो जाईल, त्याच पिवळा असेल तर पिवळा दिसत नाही, हिरवा दिसतो. तसंच डोळ्यामध्ये काय होतं, कलर ब्राईटनेस नावाचा तर आजार असेल, तो जन्मजातच असतो, त्याला कोण काही करू शकत नाही, म्हणजे जेनेटिक असतं. त्यावेळी काय होतं, तर आपल्या डोळ्यांमध्ये आपल्याला काही कलर आहेत, जे 7 कलर आहेत, काळा, निळा, पांढरा, विगबोर्ड, व्हायोलेट, इंडिगो, ग्रीन, ब्लू, येलो, ऑरेंज, रेड, याच्यापैकी एक कलरचं काय होतं आपल्याला दिसत नाही, त्याला कलर ब्राईट. याची दृष्टी सामान्य असते, त्याला असे कोणते आजार नसतात, लघुदृष्टी, दूरदृष्टी, त्याला नॉर्मली सगळं दिसत असतं, परंतु कलर मध्ये ते फरक करू शकत नाही. त्याला काय म्हणतात? रंगांधपणा किंवा कलर ब्लाइंडनेस असं म्हणतात. रंगांधपणा किंवा कलर ब्लाइंडनेस. रंगांधपणा म्हणजे कलर ब्लाइंडनेस म्हणजे एका विशिष्ट कलरला प्रतिसाद न देणे. रंगांधपणा म्हणजे एका विशिष्ट कलरला प्रतिसाद न देणे. त्याला रंगांधपणा म्हणतात. अशा लोकांची दृष्टी सामान्यतः सामान्य असते. अशा लोकांची दृष्टी सामान्यतः सामान्य असते. ठीक आहे. तर आजचा लेक्चर आपण इकडेच थांबूया. झालेला आहे. लेन्सेस ऑलमोस्ट सगळा पार्ट झालेला आहे. व्यवस्थित लक्ष द्यायचं. कलर ब्लाइंडनेस काय किंवा हे लघुदृष्टीचा, दूरदृष्टीचा काय, शंक्वाकार पेशी, दंडाकार पेशी पेपरला विचारतात डायरेक्ट क्वेश्चन. ठीक आहे. कोणत्या लेन्सेस यूज करतात ते सुद्धा विचारलं जातं. जर तुम्हाला हायपर, इंग्लिश मध्ये हायपरमेट्रोपिया आणि मायोपिया बोलतात. हायपरमेट्रोपिया असेल तर बहिर्गोल बिंदू कॉन्व्हेक्स लेन्स, आणि मायोपिया असेल कॉन्केव्ह
लेन्स, अंतर्वक्र भिंग. ठीक आहे. तर झालेलं आहे लेक्चर. ठीक आहे. जे जे आहेत थँक्यू सर. थँक्यू ऑल ऑफ यू.